हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? समजते का काही? आणि फोन करत चला. जर काही नाही समजलं तर फोन करत चला. तुम्हाला नोट्स दिलेले आहेत बघा. त्या नोट्स एका वहीमध्ये लिहून काढा. ते लिहून काढा आणि मग वाचा. वाचन करताना पुस्तकही समोर ठेवा आणि या नोट्स आपण कोणत्या भागाचे दिलेले आहेत? तर जेवढा भाग इथं आम्ही शिकवतोय तेवढ्याच भागावरती नोट्स दिल्या जातील. कारण आपला अभ्यासक्रम, पुस्तकामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या प्रत्येक चॅप्टरमधला काही भाग, थोडा भाग वगळलेला आहे. तर तो वगळलेला भाग इथं आपण शिकवत नाही. परीक्षेला सुद्धा त्याच्यावरती प्रश्न असणार नाहीत. आणि म्हणून आपण नोट्स देताना सुद्धा जेवढा भाग इथं शिकवला जाईल त्याच्यावरती नोट्स दिलेल्या आहेत. त्या नोट्स सर्वांनी नोटबुकमध्ये लिहून काढायच्या. त्याचं रेग्युलरली वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये आम्ही असाइनमेंट देणार आहे, म्हणजे प्रश्नोत्तर लिहायला देणार आहे. ते सुद्धा लिहायचे आहेत. तुम्ही काही विद्यार्थ्यांनी विचारताय वही 1 करू का 2 करू? तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं करा. 1 केली तरी चालेल, 2 केले तरी चालतील सेपरेटली. मी जो भाग शिकवतोय त्यासाठी 1, जाधव मॅडम शिकवत आहे त्यासाठी 1, असं केलं तरी चालेल. 2 सेपरेट किंवा दोघात मिळून 1 केलं तरी चालेल. तुम्हाला जे सोयीचं वाटतंय, तुम्हाला ते व्यवस्थितरित्या वापरता आलं पाहिजे. हा भाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा तुमचं आपल्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालय SPMM या ठिकाणी मी स्वागत करतो. मागील जे लेक्चर झालं आपलं 6 नंबरचं लेक्चर होतं ते. आता या 7व्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत ते इथं बघणार आहे. In the last week, that is in the 6th lecture, at last you have seen Avogadro's law. And in that law we have studied equal volumes of all gases under identical condition of temperature and pressure have equal number of molecules. म्हणजे गॅसेसचे जेवढे व्हॉल्यूम असतात त्याच प्रमाणामध्ये त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. जेवढे व्हॉल्यूम तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा भाग आपण त्या लेक्चरला बघितलेला होता, अहोगाड्रो लॉ. इन दिस लेक्चर we have to study atomic and molecular masses. And first of all, let us see what is meant by atomic mass. आपण या लेक्चरमध्ये ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास हा पॉईंट सुरू करतोय. पैकी पहिलं ॲटॉमिक मास, अणुभार काय आहे हे बघणार आहोत. ॲटॉमिक मास, अणुभार कसा कॅल्क्युलेट करायचा, तो काय आहे हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. नाव सी हिअर. आता थोडं इंग्लिश समजायला लागलेलं असेल सर्वांना. आणखी आपले 5-6 लेक्चर झालेले आहेत. थोडं तरी इंग्लिश तुम्हाला समजायला लागलेलं असेल. तरीही आपण आणखीही काही दिवस किंबहुना वर्षभर म्हटलं तरी मराठीचा वापर इथं करणार आहोत. Atomic mass can be studied over here. Here we know that at your 9th standard, 10th standard, you have studied the elements. तुम्ही मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे. You have studied the elements. Elements म्हणजे मूलद्रव्य. तुम्ही मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे. All elements have certain atomic mass. त्या प्रत्येक मूलद्रव्याला
काही प्रमाणामध्ये ॲटॉमिक मास असतं, अणुभार असतो. ऑल एलिमेंट्स विल हॅव सर्टन ॲटॉमिक मास. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास? इट इज नथिंग बट दी ॲटॉमिक मास is nothing but the mass of atom. ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर मास ऑफ ॲटम, ॲटमचं मास म्हणजेच ॲटॉमिक मास. अँड द मास ऑफ ॲटम इज निग्लिजिबली व्हेरी स्मॉल. म्हणजे कोणत्याही ॲटमचं, कोणत्याही अणूचं मास हे खूप खूप लहान असतं, खूप कमी असतं, की ते निग्लिजिबल असतं, निग्लेक्ट करता येईल, विचारात सुद्धा घेता येणार नाही, एवढ्या कमी प्रमाणामध्ये मास हे एका ॲटमचं असतं. मास ऑफ वन ॲटम इज निग्लिजिबली व्हेरी स्मॉल. खूप कमी प्रमाणामध्ये एका ॲटमचं मास असते, व्हेरी स्मॉल, अँड दॅट इज नोन ॲज ॲटॉमिक मास. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून जर बघितलं आपण इथं, तर मास ऑफ हायड्रोजन ॲटम, एच म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन ॲटमचं मास किती असतं? तर 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. 10⁻⁻24 ग्रॅम. हे बघा, जर 1 ग्रॅम असेल, 1 ग्रॅम असेल, समजा मास जर 1 ग्रॅम असेल तर किती कमी असते आपल्याला माहिती आहे. आता हे 10⁻⁻24 म्हणजे 0.1, ह्यालाच काय म्हणायचं? 10⁻⁻1. 0.01 म्हणजे किती? 10⁻⁻2. 0.001 म्हणजे किती? 10⁻⁻3. असं 0.0000 झिरो असतील, 23 आणि मग 1 म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? 10⁻⁻24. म्हणजे किती कमी प्रमाणात आहे बघा. 1 ग्रॅम म्हणजे सुद्धा कितीतरी कमी असतं. 0.1 म्हणजे त्याचा 10वा हिस्सा, 1/10, 1 पार्ट त्याचा. 0.01 म्हणजे 1 ग्रॅमचा 100वा हिस्सा, 100वा भाग. हे म्हणजे किती? 1 ग्रॅमचा 1000वा भाग. आणि मग हा तर किती लहान भाग असेल बघा 1 ग्रॅमचा. याचा अर्थ हायड्रोजनचं मास, एका ॲटमचं मास हायड्रोजनच्या, हे जे आहे हे खूप कमी आहे, निग्लिजिबल आहे. म्हणजे ते मोजताच येईल का? एवढं कमी मास मोजता येईल का? आपण 1 ग्रॅम मोजू शकतो, त्याचा 10वा भाग, त्याचा 100वा भाग मोजता येईल, फार फार तर 1000वा भाग, 10,000वा भाग, 1,00,000वा, करोड, मिलियन, एवढा त्याचा भाग, लहान भाग मोजता येईल का आपल्याला? नाही मोजता येणार. म्हणून काय म्हटलेलं आहे? मास ऑफ एनी ॲटम इज नॉट मेजरेबल इझिली. मास ऑफ द ॲटम इज नॉट मेजरेबल इझिली. तसंच इथं मी लिहिलं आहे, मास ऑफ ऑक्सिजन ॲटम. हायड्रोजनचं एवढं आहे, ऑक्सिजनचं किती आहे? 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. दॅट इज द मास ऑफ ऑक्सिजन ॲटम. 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. एवढं कमी आहे हे सुद्धा. म्हणजे हे मोजता येणार आहे का आपल्याला? नाही मोजता येणार. दिस इज व्हेरी लेस मास. दिस इज ऑल्सो व्हेरी लेस. मीन्स mass of one atom is negligibly very small and that cannot be measured easily. Therefore, for the measurement of mass of atom in the year 1961, universal method is developed. संपूर्ण जगामध्ये युनिव्हर्सल म्हणजे संपूर्ण विश्व, जगामध्ये एक मेथड डेव्हलप झाली 1961 आणि त्या मेथडनुसार मास ॲटमचं हे ग्रॅममध्ये मोजण्याच्या ऐवजी ते कशामध्ये मोजलं गेलं तिथून पुढं? तर
AMU. कशामध्ये मोजलं गेलं मास हे? ग्रॅमच्या ऐवजी AMU. AMUचा लॉंग फॉर्म आहे ॲटोमिक मास युनिट. ॲटोमिक मास युनिट यालाच, ॲटोमिक मास युनिटलाच डाल्टन असंही म्हणतात, किंवा यालाच AMUच्या ऐवजी U असं लिहितात. U म्हणजे काय? युनिफाईड मास. In the year 1961, instead of measuring the mass of atoms in grams, the mass is taken in the atomic mass unit, and for that purpose one standard is considered. The mass of carbon 12 isotope is considered to be standard. And how much it is? It is 12.0000 AMU, atomic mass unit. कार्बनचा जो आयसोटोप आहे, कार्बन 12 हा जो आयसोटोप आहे त्याचं मास स्टँडर्ड गृहीत धरलं, असाइन केलं. म्हणजे ते स्टँडर्ड आहे असं गृहीत धरलं. किती मानलं त्याला? तर 12 मानले. 12. आणि ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये, ह्याच्या रिलेशनमध्ये, ह्याला रिलेटिव्ह जेवढं मास असेल बाकी ॲटमचं, बाकी इलिमेंटचं, त्याला म्हटलेलं आहे ॲटोमिक मास. ॲटोमिक मास इज नथिंग बट दी mass of an atom by considering the standard carbon 12 isotope. 1/12 mass is nothing but the 1 AMU. What is the atomic mass? Atomic mass is the mass of atom in comparison with the carbon 12 standard isotope, which has a mass of exactly 12 ॲटोमिक मास युनिट. समजलं? ॲटोमिक मास युनिटची डेफिनेशन व्यवस्थित करायची आहे. पुस्तकामध्ये दिलेली, आम्ही नोट्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ते ॲटोमिक मासची डेफिनेशन व्यवस्थित करायची. आता ॲटोमिक मास युनिट म्हणजे काय? व्हॉट इज ॲटोमिक मास युनिट? 1 AMU. ॲटोमिक मास युनिट इज नथिंग बट दी 1/12 mass of carbon 12 isotope. कार्बन 12 आयसोटोपचं जे मास आहे त्याचा 1/12, त्याचा 12वा भाग म्हणजे त्याला काय म्हणायचं? 1 ॲटोमिक मास युनिट, 1 AMU. कार्बन 12 आयसोटोपचं जे मास आहे त्याचा 12वा भाग, 1/12 पोर्शन. म्हणजे ह्याचा जो मास आहे त्याला कितीने डिव्हाइड करायचं? 12ने डिव्हाइड करायचं. आता कार्बन 12 जो आयसोटोप आहे त्याचं मास एवढं असते ग्रॅममध्ये, आणि त्याचा 1/12 घेतला म्हणजे ह्याला जर 12ने डिव्हाइड केलं, 12वा भाग घेतला त्याचा, तर एवढं ग्रॅम येतंय. म्हणजे हा भागाकार तुम्हाला करून बघता येईल. म्हणजे याचा अर्थ 1 ॲटोमिक मास युनिट याचं करेक्ट व्हॅल्यू ग्रॅममध्ये किती आहे? 1.66056 × 10⁻⁻24 ग्रॅम. दिस इज दी करेक्ट व्हॅल्यू ऑफ 1 ॲटोमिक मास युनिट. समजलं? 1 ॲटोमिक मास युनिट म्हणजे काय? इट इज दी 1/12 मास ऑफ कार्बन 12 आयसोटोप. Mass of carbon 12 isotope is how much? It is this one, and this divided by 12 is nothing but this one. Therefore 1 AMU will be equal to 1.66056 × 10⁻⁻24 ग्रॅम. समजलं इथपर्यंत? आता पहा, कोणत्याही ॲटमचं मास जर दिलेलं असेल तर त्याचं
ॲटॉमिक मास युनिटमध्ये आपल्याला मास काढता यायला पाहिजे. ते कसं पहा, थोडक्यामध्ये इथं मी सांगतो. समजा आपण हेच उदाहरण घेऊया, मास ऑफ ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनचं मास किती आहे, एवढं ग्रॅममध्ये आहे. मग ते ॲटॉमिक मास युनिटमध्ये किती असेल ते काढायचं आहे. व्हेरी सिम्पल. आपल्याला माहिती आहे की एवढं ग्रॅम असेल तर 1 ॲटॉमिक मास युनिट. म्हणजे पहा, 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻⁴ ग्रॅम. एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे एवढे ग्रॅम आहे. तर ऑक्सिजनचं मास किती आहे, हे ग्रॅम आहे. 26.56896 इंटू 10⁻⁻⁴ ग्रॅम. तर ते ॲटॉमिक मास युनिटमध्ये किती असेल, कसं काढायचं माहिती आहे ना. 1 AMU एवढं ग्रॅम. तर हे ग्रॅम म्हणजे किती AMU. एक्स जर म्हटलं ह्याला तर एक्सची किंमत कशी काढतात माहिती आहे का हे सर्वांना. विचार करून बघा, हे कसं काढलं जातं. डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं करायचं आहे म्हणजे कशाला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे बघा, तिरकस गुणाकार. डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या एक्सची किंमत काढायची. एक्स इज इक्वल टू काय येतं मग ते 26.56896 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 1.66056 इंटू 10⁻⁻⁴. आणि हे जर सोडवलं तर याचं उत्तर येतं, ते आहे मास ऑफ ऑक्सिजन ॲटम दॅट इज इक्वल टू 16. अशा प्रकारे ऑक्सिजनचं मास हे 16 असते. याला म्हणायचं ॲटॉमिक मास अँड ॲटॉमिक मास इन द ॲटॉमिक मास युनिट्स. त्यालाच आपण युनिफाईड मास असंही म्हणतो. आता ॲटमचं मास हे ॲव्हरेज मास घेतलं जातं बघा. ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी. ॲव्हरेज ॲटॉमिक मास. एलिमेंट्स हॅव मोर दॅन 1 आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला, समस्थानिक असं त्याला म्हणतात. आयसोटोप्स which will occupy same place in the periodic table. They are having same atomic number. They are isotopes. म्हणजे आपण जर क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीनचे 2 आयसोटोप असतात. क्लोरीन 35 एक असतो आणि दुसरा क्लोरीन 37 हा एक आयसोटोप असतो. मग आपण क्लोरीनचं मास 35 घेत नाही आणि 37 सुद्धा घेत नाही. तर क्लोरीनचं मास किती घेतलं जातं, 35.5 एवढं घेतो बघा. आठवत असेल तर बघा, क्लोरीनचं स्टँडर्ड मास 35.5 घेतात. 35 घेत नाहीत आणि 37 सुद्धा घेत नाहीत. तर हे कसं येतं आहे, त्याला म्हणायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. एलिमेंट्स हॅव मोर दॅन 1 आयसोटोप्स अँड देअर पर्सेंटेज अबंडन्स. सो फॉर दोज एलिमेंट्स इन्स्टेड ऑफ ॲटॉमिक मास ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज टेकन. म्हणजे ॲटॉमिक मास घेण्याच्या ऐवजी ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं जातं. तर ते कसं, हा किती असतो, 75% असतो. हा किती असतो या अर्थमध्ये, तर 25% असतो. मग त्याचं बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढलं जातं, 35 इंटू 75 डिवायडेड बाय 100 प्लस हा किती आहे 37 इंटू 25 डिवायडेड बाय 100. हे सोडवायचं. 3 4 1 4 35 3 जार 105 अपॉन 4 प्लस 37 अपॉन 4 हे येईल 142/4 आणि हे जर सोडवलं तर येईल 35.5. हे उत्तर येतं आहे 35.5. म्हणून क्लोरीनचं
ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण किती गृहीत धरतो कॅल्क्युलेशन करताना? नेहमीच 35.5. तर ते काय असतं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. सो दॅट इज देअर अबाउट दी ॲटॉमिक मास. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास? वी विल सी इन दी नेक्स्ट लेक्चर.